अक्कलकोट तालुक्यातील गोरगरीब, अशिक्षित, अपंग व ज्येष्ठ नागरिकांचे तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आलेले रेशन कार्ड तात्काळ पुन्हा सुरू करण्यात यावे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तालुका अक्कलकोट सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आपाशा लच्चन यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी सोलापूर यांना रीतसर निवेदन सादर करण्यात आले। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या रेशन कार्ड धारकांनी केवळ 2 ते 3 महिने रेशनवर धान्य न घेतल्यामुळे किंवा ऑनलाईन अपडेट, आधार सीडिंग, बायोमेट्रिक न केल्यामुळे त्यांची नोंद प्रवाहित नसलेले रेशन कार्ड म्हणून झाली आहे, त्यांचे रेशन कार्ड बंद करण्यात आले आहे। यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशिक्षित, ज्येष्ठ, अपंग, वंचित आणि गरीब जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। रेशन कार्ड हे फक्त धान्य मिळवण्याचे साधन नसून त्याचा उपयोग पुढील विविध शासकीय कामांसाठी होतो, जसे की उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, शासकीय आरोग्य सुविधा, शेती खरेदी विक्री व्यवहार, शिष्यवृत्ती आणि इतर लाभ योजनांसाठी। परंतु कार्ड बंद झाल्यामुळे व त्यांची नोंद ऑनलाईन प्रणालीवर नसल्यामुळे संबंधित व्यक्तींना शासनाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। म्हणून आमची मागणी आहे की प्रवाहात नसलेले रेशन कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी। ज्या कार्डधारकांनी काही काळ रेशन घेतले नाही तरी त्यांची पात्रता तपासून त्यांचे कार्ड तात्काळ सुरू करावे। अशा लाभार्थ्यांना 15 दिवसाची माफक मुदत देऊन आधार पडताळणी व आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी संधी द्यावी। तांत्रिक अडचणी व माहितीच्या अभावामुळे कार्ड बंद झालेल्यांची हेल्प डेस्क किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केंद्र उघडण्यात यावीत। अन्यथा जर ही मागणी लवकरात लवकर मान्य झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सामाजिक न्याय विभाग अक्कलकोट तालुका यांच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अक्कलकोट तालुका सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष आपाशा लच्चन यांनी यावेळी दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग अक्कलकोट तालुका अध्यक्ष मी आपाशा लच्चन मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर करण्यासाठी इथं सोलापूर जिल्हा आलो आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये बरेच रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही व त्यांना रेशन कार्ड राशन मागत असताना तुमचं कागदपत्र व्यवस्थित नाहीये, तुम्हाला कागदपत्राचं पुरवठा करावं लागतंय। तुम्हाला रेशन पुरवठा करण्यासाठी तहसीलदार भेट घ्यावं लागतंय, कलेक्टर ऑफिसला जावं लागतं, आमकं तमकं बोलून ते धान्य लोकांना वापस पाठवते दुकानदारांनी। रेशन कार्ड बंद करू म्हणून आदेश केल्याबद्दल कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांनी विनंती मी अर्ज केलो की तहसीलदार म्हणतोय अक्कलकोट तालुक्यात की तुम्हाला वर्ण बंद झालंय, तुम्हाला माल मिळत नाही। रेशन धारकांचे जर माल नाही चालू झालं आपल्या राष्ट्रवादी सामाजिक न्यायाचा संपूर्ण कार्यकर्त्याला घेऊन अक्कलकोट तहसीलदार ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देतो। यावेळी तालुका शहर महिला अध्यक्षा फरजाना मुल्ला, तालुका शहर अध्यक्ष गणेश कांबळे, महिला शहर सचिवा हलीमा शेख, कार्याध्यक्षा भारताबाई रसनभैरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।